पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं, मला काही अपेक्षा नाहीयेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. फक्त नरेंद्र मोदींकरता, खंबीर नेतृत्वाकरता मनसेनं बिनशर्त पाठिंबा देण्याचं निश्चित केलं असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. या घडीची महत्त्वाची बातमी. सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुधीर भाऊ, थेट बिनशर्त पाठिंबा, मला काही नको म्हणतायत राज ठाकरे, ना विधान परिषद ना राज्यसभा, त्या जागा वाटपात नकोच, मला वाटाघाटीत नकोच, मी बिनशर्त पाठिंबा देतोय केवळ आणि केवळ खंबीर नेतृत्वाकरता, मोदींकरता. त्यांचं किती अभिनंदन केलं तरी कमी आहे. खरं तर राज ठाकरे साहेबांनी गुढीपाडव्याच्या दिवशी एक चांगलं संकल्प केला. हे नवीन वर्ष देशाला सुखाचं, आनंदाचं जावं, यासाठी विश्वगौरव, गरीबों के मसीहा, देशनायक, प्रधानसेवक मोदीजींचं नेतृत्व हे नवीन वर्षापासून या देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी निश्चितच कारणीभूत ठरणार आहे. राज साहेबांनी याचा फायदा महायुतीला चांगला फायदा होणार आहे. आणि यासाठी राज ठाकरेंचं मी एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून, महायुतीचा उमेदवार म्हणून धन्यवाद देतो की या निमित्ताने आज महाराष्ट्रामध्ये एक देशभक्तीसाठी काम करणारे सारे पक्ष एकीकडे आले आहे आणि परिवारासाठी काम करणारे राजकीय पक्ष आता एकीकडे आले आहे. काँग्रेस हे गांधी परिवारासाठी काम करत आहे, ठाकरे यांची शिवसेना ही ठाकरे परिवारासाठी, आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, कारण यांच्या पक्षाला जशी व्यक्तिगत सातबाऱ्यावर नाव असते तसं आता यांच्या पक्षाचा समोर यांचं स्वतःचं नाव लागलं आहे. तर मला वाटतं की हे व्यक्तिगत मालकीच्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध आता देशभक्तांच्या राजकीय पक्षाचं ही लढाई होईल. अगदी. सुधीर भाऊ, पण या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा देत असतानाच महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटलाय हेही सांगायला राज ठाकरे विसरलेले नाहीयेत. राज ठाकरे म्हणतात, जे सध्या जे काही राजकारण चाललंय त्याला राजमान्यता जर मिळाली तर पुढची परिस्थिती भीषण आहे. नाही, निश्चितपणे आपात धर्म असतो. आपण एखाद्या वेळी जेव्हा उद्धव साहेबांनी शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकला, जनादेशाचा अवमान केला आणि मोह झाला, खुर्चीचा मोह असेल, पुत्रमोह असेल, हे नेहमीच हानिकारक ठरतात. आणि म्हणूनच राज ठाकरे साहेब म्हणाले की ज्या पद्धतीने आज सुरू आहे हे उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून किंवा शरद पवार साहेबांच्या माध्यमातून हे मिशन आहे की यांनी सत्तेसाठी जशा पद्धतीच्या अलायन्स यांनी केल्या ते राज्यासाठी निश्चितच अहिताच आहे. आणि म्हणून ते म्हणाले की आत्ताची उद्धव साहेबांनी जे राजकारण महाराष्ट्रात आणलं ते राजकारण काही राज्याच्या हिताचं नाही आहे. अगदी. सुधीर भाऊ, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.